प्रत्येक आईवडिलांना त्यांची मुलं ही सर्वस्व असतात। आपल्या मुलांसाठी वाटेल ते कष्ट करण्याची, कोणता त्रास सहन करण्याची त्यांची तयारी असते। पण काही घटना अशा घडतात की त्यामुळे या पवित्र नात्याला काळिमा फासली जाते। असाच एक धक्कादायक प्रकार धाराशिव जिल्ह्यात घडला आहे। धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील माणिकनगर शेळगाव येथे ही धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली। ज्ञानेश्वर महादेव जाधव असे या निर्दयी बापाचं नाव आहे। याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ज्ञानेश्वर महादेव जाधव याची मुलगी गौरी ज्ञानेश्वर जाधव सतत आजारी पडत होती। काही दिवसांपूर्वी ती सायकलवरून पडल्याने गंभीर जखमी झाली होती। या घटनेनंतर रागाच्या भरात तसेच दारूच्या नशेत असलेल्या ज्ञानेश्वरने मुलीवर कुऱ्हाडीने वार केले। या मारहाणीमध्ये तिचा जागीच मृत्यू झाला। या चिमुरडीचा मृतदेह तब्बल 24 तास घरामध्येच पडून होता। ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गाव हादरून गेला। घटनेची माहिती मिळताच आंबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी आरोपीला अटक केले। या प्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। जन्मदात्या बापानेच चिमुकलीचा जीव घेतल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे। आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी स्थानिकांमधून करण्यात येत आहे।